माझा पण जीव शरीर आत्मा आणि सर्वांचा जीव सर्व तुझ्या हातामध्ये समर्पित करत प्रार्थना प्रभू येशूच्या नामात नित्यच मी ऐकला. त्यावेळेस आपण पाहणार आहोत की मी माझ्या जीवनाद्वारे कोणाला खुश करत आहे आणि जर मला देवाला खुश करायचं तर मी काय करावं. माझ्या जीवनाद्वारे जर मला देवाला खुश करायचं आहे तर मी काय केलं पाहिजे. तर आपण पाहतो की देवाला जर खुश करायचं आहे तर देवाची इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे. मग देवाची इच्छा काय आहे आपण वाचूया. फिलिप यांचा 4 अध्याय आणि 6 वचन. देवाला जर आम्हाला खुश करायचं आहे तर आम्ही काय करायचं आहे. फिलिप 4:6. कशाचीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आम्ही कशाची काळजी न करता काय करायचं आहे. सर्व गोष्टीविषयी उपकार स्तुती करत आभार प्रदर्शन करत देवाला आमची विनंती कळवायची आहे. आणि प्रार्थना कधी कधी करायची आहे तर पहिले थैसरणी 5 अध्याय 17 वचन मध्ये म्हटलेलं आहे निरंतर आम्ही प्रार्थना करायची आहे. देवाला जर आम्हाला खुश करायचं आहे तर देवाची इच्छा आहे आम्ही निरंतर त्या संगती बोलायचं आहे, त्याला खुश करायचं आहे. बायबल मध्ये आपल्याला पाहायला वाटतं की बर्थलमय देवाला प्रार्थना करत आहे, विनंती करत आहे. यरियो मधून प्रभू येशू बाहेर चाललेले आहेत आणि यरियोच्या वाटेवर बर्थलमय बसलेला आहे. आणि मग कोणीतरी त्याला सांगितलं, त्याने गोंधळ ऐकला आणि मग तो म्हणत आहे की अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. ज्या वेळेस जसं पण त्याला दया करा म्हणतो तसं त्याला अनेक जण दाटवतात, त्याला शांत करतात. आणि तिथून समजा प्रभू येशू ख्रिस्त ह्या रोडनी बाहेर चाललेले आहेत यरियो मधून आणि शरीर सारखं समजा ब्रेतलमय तिथं बसलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जात असताना हे सर्व पाहत आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त बर्थलमय पासून पुढून जात असताना सर्वजण त्याला दाटवत आहेत बर्थलमयला, शांत हो. आणि कदाचित मला असं वाटतं की समजा पेत्र असेल की पेत्राही म्हटलं असेल ज्यावेळेस प्रभू पुढे गेला त्यावेळेस पेत्र म्हणाला असेल बर्थलमय शांत बस, आता प्रभू पुढे गेलेले आहेत, कशाला तू ओरडतोस. पण ते ना ऐकता आपल्याला पाहायला भेटतं मार्कुस वर्तमानाचा 10 अध्याय आणि 48 वचनामध्ये तिथं असं म्हटलंय की तो अधिकच ओरडू लागला आणि देवाला हाक मारू लागला. मग मार्कुस वर्तमानाचा 10 अध्याय आणि 48 वचन. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून बहुतांनी त्याला दटवले, परंतु तो अधिकच ओरडू लागला. तो अधिकच काय करायला लागला, ओरडू लागला. म्हणजे आपल्याला पाहायला होतं की ज्या वेळेस देवाला विनंती आपण करतो, देवाला आपण प्रार्थना करतो, त्यावेळेस सहजच आपल्याला प्रार्थनामय जीवन कोणी जगू देणार नाही. आपल्याला अडचण येतील, आपल्याला कष्ट होतील, आम्हाला दटावतील, आम्हाला अनेक घरामधून विरोध होईल, बाहेरून विरोध होईल, कुठून ना कुठून आम्हाला विरोध होईल. पण तरी देखील आम्ही काय केलं पाहिजे, प्रार्थनाच केली पाहिजे. पण आपल्याला पाहायला भेटतं की दानियल जो आहे तो प्रार्थना करत राहिला आणि प्रार्थना करत असताना काय झालं, त्याला सिंहाच्या गुहेत टाकावं लागलं. तरी सिंहाच्या गुहामध्ये जाऊन सुद्धा सिंह त्याच्या प्रार्थनेला अडू शकले का, नाही अडू शकले. आणि जे प्रार्थना करत राहिले त्यांनी प्रार्थना करत राहिले. कारण आपल्याला कळतं की इथं पण बर्थलमयला जेव्हा अडवलं त्यावेळेस तो अधिक ओरडू लागला, त्यांनी शांत राहिला नाही. ज्या वेळेस आम्ही देवाची इच्छा आहे की आम्ही देवाला खुश करायचं असेल तर आम्ही प्रार्थना करायची आहे आणि निरंतर प्रार्थना करायची आहे. की प्रार्थना करत असताना आम्हाला अडचण होईल, पण आम्ही त्या अडचणीला जो न मानता आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि प्रार्थना केल्यानंतर काय झालं बघा प्रियानो, की प्रभू येशू ख्रिस्त हे सर्व पाहत आहे. बर्थलमयला काही डोळे नाहीत बघायला, पण प्रभू येशू ख्रिस्त पुढे गेला, हे सर्व पाहत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने अडवलं पाहिजे पेत्राला किंवा इतरांना की शांत बस, मी त्याला बरं करतो, की त्याची विनंती ऐकतो, तो का ओरडत आहे. पण प्रभू येशू थांबले नाही, सर्व पाहत पुढे गेले आहे. कधी कधी आम्हाला असं वाटतं की मी किती प्रभूला ओरडत आहे, किती रडत आहे, मी किती प्रार्थना करत आहे, प्रभू का पाहत नाही. कारण देव आम्हाला त्या परिस्थितीमध्ये एक चांगला सबळ बनवत असतो, आम्हाला एक तगडं विश्वासणारा बनवत असतो की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये. जसं आपल्याला पाहायला वाटतं की दानियलला ज्या वेळेस सिंहाच्या गुहेत टाकला, असं फरमानावर सही झाले म्हणून सांगितलंय. दानियलचं पुस्तक 6 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला वाटतं की फरमानावर सही झाला असं त्यांनी जेव्हा ऐकलं त्यावेळेस तो गेला, त्याच्या घराच्या खिडक्या यरूशलेमाच्या दिशेकडे होत्या आणि त्या उघड्या होत्या म्हणून सांगितलं. आणि त्यांनी जाऊन प्रार्थना केली. आपण काढूया दानियलचं पुस्तक 6 अध्याय 10 वचन. आपल्याला पाहायला होतं की त्या
धर्मांवर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले, तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमाच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. नित्यक्रमाप्रमाणे तो प्रार्थना करत होता. देवाला खुश करायचा प्रयत्न तो नित्य करत होता. आणि त्याला सिंहाच्या गोड टाकलं जाणार आहे हे जेव्हा समजलं तरी त्याची प्रार्थनेला रोखू शकलं नाही. त्याची प्रार्थनेला अडचण आणू शकलं नाही. आणि त्यांनी प्रार्थना केली, एवढंच नाही तर देवाचा धन्यवाद केला. काय धन्यवाद केला असेल बरं? म्हणाला असं, देवा मी आता काही वेळाने सिंहाच्या गुहेत जाणार आहे, मी त्याबद्दल पण तुझा धन्यवाद करतो. कारण आम्हाला ज्यावेळेस अडचण येईल त्यावेळेस आम्ही त्यांना धमकवायचं नाही. जे अडचण देणारे आहेत त्यांना आम्ही त्यांचे विरोध करायचा नाही, किंवा ते आम्हाला असं का करतात म्हणून आम्ही त्यांना काही समजवायचं नाही. तर आम्ही काय करायचं आहे? प्रार्थना करत राहायचं. तर आपल्याला पाहिलं की बर्तनमय प्रार्थना करत राहिला, देवाला विनंती करत राहिला. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुढे जाऊन थांबले. आणि प्रभू येशू म्हणाला की त्याला माझ्याकडे घेऊन या. जे त्याला अडचण करत होते, जे त्याला धमकवत होते, जे त्याला दाटवत होते, त्यालाच प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? बर्तनमयला माझ्याकडे घेऊन या. आणि प्रियानो, तीच त्यांच्यासाठी जे त्याला धमकवत होते ते कोण झाले? त्यांच्यासाठी शिडी झाली. शिडी जर आपण पाहिलं, जे सरळ बांबू असतात त्याचा शिडीचा उपयोग दोन्ही साईडला लावण्यासाठी करतात, हे काही. आणि जे जास्ती वाकडे तिकडे असतात त्याचं काय होतं? त्यांना जास्ती बारीक तुकडे करून ते मध्ये लावले जातात, है ना. मग त्यांना जास्ती फटके खावं लागतात. जे आपल्याला जास्ती अडचण येतील, जे आम्हाला त्रास देतील, देव त्यांना काय करणार आहे? शिडीसारखा आमच्यासाठी उपयोग करणार आहे. आणि म्हणून आम्हाला हे त्रास देणारे आहेत, ह्या नजरेने तुम्ही त्याच्याकडे पाहू नका. तर हे आम्हाला काय करणार आहेत? एक दिवस हे आमच्यासाठी शिडी असणार आहेत. आणि हेच आम्हाला काय करणार आहेत? प्रभूकडे घेऊन जाणार आहेत. आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये मी प्रभूकडे आलो, माझ्या घरच्यांचं म्हणजे कुणाचं तारण झालेलं नाही. पण मी सकाळी ज्यावेळेस मी प्रार्थना करत होतो त्यावेळेस ज्यावेळेस देवाने मला विषय दिला, तर देव मला म्हणत होता की तुझ्या घरचे तुझी शिडी होणार आहे त्या वर्षामध्ये. आणि आज आपण विश्वासाने म्हणूया की खरोखर ह्या वर्षामध्ये माझे घरचे लोक मला जे अडचण करतात ते माझी शिडी होणार आहे. ते घरच्या असोत किंवा कुणी असोत, पण त्या ह्या वर्षामध्ये नक्कीच आपली शिडी होणार आहेत. आणि आपण त्या शिडीच्या माध्यमातून आपण पाहूया की हे मला अडचण देणारे नाही, ते हे माझी शिडी आहे. आणि मग ते बाहेरच्या असो, घरच्या असो किंवा कोणी असो, कदाचित पेत्रासारखे एखादा सेवकही असेल की त्याच्याद्वारे आम्हाला अडचण येत असेल, पण तेच आमची शिडी आहेत, तेच आम्हाला प्रभूकडे घेऊन जाणार आहेत. ह्या नजरेने आम्ही त्यांच्याकडे पाहायचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला पाहायला वाटतं की बर्तनमयाने कुणालाच काय म्हणाला नाही, फक्त तो प्रार्थना करत राहिला, देवाला विनंती करत राहिला, हे दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, हे दाविदाचे पुत्र माझी दया करा. प्रार्थना करायची त्यांनी थांबले नाही, निरंतर तो देवाला विनंती करत राहिला. आणि आपल्याला पाहायला भेटतं की देवाने त्याला बोलवलं, आणि देवाने त्याला बोलवल्यानंतर जे त्याला धमकत होते तेच त्याला येऊन म्हणत आहे. आपण वाचूया मार्कुस वर्तमानाचा 11:10 आणि 49 वचन. तेव्हा येशूने उभे राहून त्याला बोलावयास सांगितले. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, ते तुला बोलावित आहे. हालेलुया, हालेलुया. आपल्याला पाहायला वाटतं की जे त्याला धमकत होते ते आले, ते त्याच्यासाठी शिडी बनले. एवढंच नाही तर ते त्याला म्हणले, धीर धर, उठ, ते तुला काय करत आहेत? बोलवत आहेत. आणि जे त्याच्यासाठी जे अडचण करणारे होते ते त्याला काय केलं? त्यांनी प्रभू येशूकडे त्याला ते घेऊन गेले. प्रभू येशूकडे ते त्याला काय केले? घेऊन गेले. आणि म्हणून आम्ही आमच्या अडचण करणाऱ्या व्यक्तीला आम्ही पाहायचं आहे की हे माझी शिडी आहे. एक दिवस मला ते काय करणार आहेत? प्रभूच्या अधिक जवळ घेऊन जाणार आहे. आणि बर्तनमय त्यांना काहीच अडचण, बर्तनमय त्यांना काहीच बोलला नाही, फक्त निरंतर प्रार्थना करत राहिला. आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही निरंतर प्रार्थना करायची आहे. सहज प्रार्थना कोणी आम्हाला करू देणार नाही, त्रास होईल, पण तरी देखील आम्ही काय करायचं आहे? निरंतर प्रार्थना करायची आहे. दुसरी गोष्ट, प्रार्थना करून आम्ही देवाची वाट पाहायची आहे. दुसरी गोष्ट आम्ही काय करायची आहे? प्रार्थना करत देवाची वाट पाहायची आहे. आम्ही परिस्थिती पाहायची नाही जसं बर्तनमयाने पाहिली नाही. आम्ही आमच्या छळ करणाऱ्याकडे पाहायचं नाही, पण आम्ही प्रार्थना करत राहायचं आहे आणि देवाची वाट पाहायची आहे. स्तोत्र 41 मध्ये म्हटले, दावीद राजा म्हणतो, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली आणि तो मला पावला, त्याने माझी प्रार्थना ऐकली. देव आमची नक्कीच प्रार्थना ऐकणार आहे. त्यामुळे आपल्याला पाहायला होतं की ज्यावेळेस दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकलं
तरी देखील ते धीर धरून तिथं वाट पाहत होते की देव माझ्या जीवनात कार्य करेल, देव माझ्या जीवनामध्ये कार्य करेल. आणि आपल्याला पाहिलं होतं की सिंहाच्या गुहेमध्ये रात्रभर दानिएल राहिला आणि राजाला झोप आली नाही, त्याच्या घरी खंजिऱ्या वाजल्या नाहीत, नाच गाणं झालं नाही, राजा त्या दिवशी जेवला नाही, उपाशी त्या रात्र त्यांनी काढली असं म्हटले. आणि सकाळीच तो उठला आणि दानिएलाकडे गेला आणि दानिएला तो म्हणत आहे, दानिएलाचं पुस्तक 6 अध्याय 8 वचन असं आपण वाचूया. नंतर राजा आपल्या महालात गेला, त्याने ती रात्र उपाशीच काढली, त्याच्या समोर वाद्य आणली नाहीत, त्याची झोप उडाली. मग राजा मोठ्या पहाटेस तोरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला. तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोक स्वराने ओरडून म्हणाला, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची तू सेवा करतोस त्याला सिंहापासून तुला सोडविता आले आहे काय? तर दानिएल काय उत्तर देत आहे पहा. दानिएल राजाला म्हणाला, महाराज चिरंजीव असा. ज्या ठिकाणी दानिएल आहे कुठं आहे तो? मृत्यू छायेच्या दरीत आहे, मृत्यू समोर आहे, एक सिंह नाही अनेक सिंह आहेत. आणि त्या सिंहाच्या तिथून तो म्हणत आहे, दानिएल त्यांना काय म्हणत आहे, महाराज चिरंजीव असा. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करून धीर धरून देवाची वाट पाहतो, मग ती परिस्थिती कोणती का असाना, त्या परिस्थितीमध्ये देखील आम्ही कसा असतो, दानिएला सारखा आम्ही विश्वास असतो की देव आम्हाला काही होऊ देणार नाही. दानिएल मृत्यू छायेच्या दरीत आहे आणि तिथून राजाला म्हणत आहे की तुम्हाला देव मोठा आयुष्य देऊ, चिरायू असा. आणि तो म्हणतो पुढं की माझ्या देवाने आपला दिव्य दूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत, त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही. तर त्यांनी कोणालाच, दानिएलाने पण त्याच्या विरोध करणाऱ्याला दटवलं नाही. दानिएलाने त्याच्या विरोध करणाऱ्याला राजाला जाऊन त्याच्याविषयी तक्रार केली नाही. हे का असं करत आहेत, हे का माझ्यासाठीच, मला माहिती आहे राजे की हे असं का होत आहे, त्यांनी काहीच बोलला नाही. तो काय म्हणतो की मी देवासमोर आणि महाराज आपलाही मी काही अपराध केलेला नाही, मी दोघांसमोर निरपराध ठरलेला आहे, देवाने मला काही उपद्रव होऊ दिला नाही. कारण ज्यावेळेस आम्ही धीर धरून देवाची वाट पाहू, सिंह म्हणजे त्यानं छळ आहे, शद्रक मेशक त्यांच्या आतमध्ये छळ आहे, त्या छळाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा प्रभू जवळून गेला तो पाहत होता का हे छळत आहे बर्तलमयला, पण देवाने त्यांना काहीच केलं नाही, दटवलं नाही. त्या छळामध्ये देव आम्हाला, ज्यापर्यंत सिंहाच्या गुहेतून दानिएल गेला नाही तोपर्यंत त्याला विश्वास आला नाही की सिंहाचं तोंड सुद्धा देव बंद करू शकतो. जोपर्यंत शद्रक मेशक त्या अग्नीतून गेले नाही तोपर्यंत त्यांचा विश्वास उत्पन्न झाला नाही की अग्नीची शक्ती सुद्धा देव काय करू शकतो, नष्ट करू शकतो. ते आपल्याला पाहिलं होतं की पूर मेदी आणि पारशी त्याची जोपर्यंत सत्ता होती तोपर्यंत राजाने सांगितलं की कोणीही इस्रायलच्या देवाच्या खेळ दुसऱ्याची सेवा करायची नाही. कारण ज्यावेळेस आम्ही धीर धरून देवाची वाट पाहू तेव्हा अद्भुत कार्य घडणार आहे आणि देव आम्हाला नक्कीच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. 50 वचन जर आपण पाहिलं तर मग पुढे असं झालं की ज्या वेळेस त्याला बोलवलं त्यावेळेस त्यांनी ते वस्त्र टाकून दिली. त्यांनी काय केलं, ते वस्त्र टाकून दिले आणि तोरेने प्रभूकडे गेला. तोरेने काय केला, त्याने प्रभूच्या दिशेने तो गेला. त्याला तर दिसत नव्हतं, त्याला ऐकायला येत असेल, त्या दिशेने तो गेला. आणि पुढे आपल्याला पाहिलं की जे वस्त्र म्हणजे जे आहे ते जुनं जीवन आहे, ते त्याचं आजार, त्याचा अपंगत्व आहे, त्यांनी ते काय केलं, तिकडंच टाकून दिलं. जेव्हा आम्ही प्रार्थना करून धीर धरून देवाची वाट पाहतो त्यावेळेस आमच्यामध्ये एक नवीन विश्वास तयार होतो. जसा रक्तस्रावीच्या स्त्रीच्या मनामध्ये विश्वास उत्पन्न झाला की प्रभू येशूच्या वस्त्राला जाऊन मी शिवले तरी मी काय होईल, बरे होईल. त्या अगोदर तिने काय केलं होतं, तिचं होतं नव्हतं, म्हणजे जे आहे ते तिचं, पण जे नाही ते पण, म्हणजे तिने कर्ज करून सुद्धा घेतलं होतं ते सुद्धा तिला पुरलं नाही, तिचा आजार अधिक वाढला. पण ज्यावेळेस तिने प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाण्याचं ठरवलं त्यावेळेस तिच्यामध्ये एक नवीन विश्वास उत्पन्न झाला की मी त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरा होईल. त्याचप्रमाणे आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करून देवाला धीर धरून प्रार्थना करत राहतो त्यावेळेस बरं होण्या अगोदर, आम्हाला जी गोष्ट पाहिजे ती भेटण्या अगोदर आमच्यामध्ये देव असा विश्वास उत्पन्न करतो की मी बरं झालेलंच आहे. जसं हन्नेला त्या एलियाने सांगितलं, इस्रायलच्या देवाकडे तू जे काय मागत आहे तुला ते मिळालंच आहे, म्हणजे ते तुला ते देव असं तो म्हणाला. आणि मग ती गेली, तिने जेवण केलं असं म्हटलं. 1 शमूएल 1 अध्याय 18 वचन मध्ये तिचा चेहरा त्या दिवसापासून उदास राहिला नाही. ती गेली, तिने अन्न सेवन केलं. अजून मुलगा होण्यासाठी खूप वेळ होता, पण तिला तो विश्वास देवाने उत्पन्न तयार केला. ज्यावेळेस आम्ही धीर धरून आम्ही प्रार्थना करत राहतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही देवाची प्रार्थना सोडत नाही,
सिंहासारखा त्रास दानियेलला झाला, त्यांनी प्रार्थना सोडली नाही. शद्रक मेषक अबेदनगोला त्या अग्नीत जावं लागलं, त्यांनी प्रार्थना सोडली नाही. आणि देवाने काय केलं? अद्भुत कार्य केलं. ज्यावेळेस आम्ही धीर धरून विश्वासाने प्रार्थना करत राहतो, त्यावेळेस देव आमच्यामध्ये तो विश्वास उत्पन्न करतो की ह्या परिस्थितीतून नक्कीच तू पुढे जाणार आहे. आणि मित्रांनो, तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहूया की देवाने त्याला बोलवलं, तो पुढे गेला, त्याने वस्त्र टाकले आणि गेल्यानंतर त्याला लगेच भेटलं नाही. देवाने लगेच त्याला स्पर्श केला, बरं केलं नाही. देव त्याला म्हणत आहे की तुझी इच्छा काय आहे? तुझी इच्छा काय? 51 वचनामध्ये देव त्याला म्हणत आहे की तुझी इच्छा काय आहे. जरी कुणाला माहित नसेल, पण प्रभू येशूला नक्कीच माहित आहे त्याची इच्छा काय आहे. पण मित्रांनो, आमची पण विश्वासाची परीक्षा होते आणि मग आम्हाला देव देतो. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, याकोबाचं पत्र याचा 4 अध्याय आणि 3 वचनामध्ये तिथं असं म्हटलंय की तुम्ही अयोग्य प्रकारे चैनीसाठी खर्चावे म्हणून मागता आणि म्हणून तुम्हाला मिळत नाही. देव पाहत होता की हा काय मागत आहे आणि त्यांनी देवाला तो म्हणाला की देवा मला दृष्टी पाहिजे आहे. आणि त्याला देवाने दृष्टी दिली आणि बरं तर मग काय झालेला आहे? बरा झालेला आहे. आणि बरा झाल्यानंतर आपल्याला पाहिलं होतं त्यांनी स्वतःच्या खर्चासाठी मागितलं नाही, त्यांनी स्वतःसाठी चैनीसाठी मागितलं नाही, तर त्यांनी देवा काय केले? त्यांनी दृष्टी मागितली. आणि दृष्टी का मागितली? कदाचित तो म्हणत असेल की देव जो आहे, दाविदाचा पुत्र जो आहे का, त्याला सांगितलं नासरेतकर येथून चाललेला आहे, त्याला सांगितलं नाही दाविदाचा पुत्र चाललेला आहे. पण तो म्हणतो अहो दाविदाचे पुत्र, म्हणजे नक्कीच तो अभ्यास त्याने केलेला असेल, त्याला माहित असेल माझं तारणार येणार आहे. आणि त्याने मागितलं की मला दृष्टी दे, म्हणजे मी माझ्या तारणाऱ्याला त्याच्या डोळ्याने मी काय करेल आहे. कारण आज आम्ही पण जरी दृष्टी आम्हाला आहे, तरी कित्येक वेळेस आम्ही आध्यात्मिक आंधळ्या असतो, प्रभू आम्हाला दिसत नाही. आणि ज्यांना प्रभू दिसतो त्यांचं जीवन काय होतं? बदलून जातं. बारकेलमाईचं जीवन बदलून गेलं. त्याने ते भीक मागायचं सोडून दिलं, त्याने ते वस्त्र तिला टाकून दिले आणि तोऱ्याने प्रभूकडे गेला. तर तोऱ्याने ते तारण साधण्यासाठी तो गेला. आणि आपल्याला पाहिलं की तो गेला एवढंच नाही, तर तो प्रभू ज्यावेळेस तो बरा झाला, तो प्रभूच्या पाठीमागे गेला, म्हणजे त्याचं तारण झालं. आणि त्याने त्याचे वस्त्र, ते जुनं मनुष्यपण काय केलं? त्यांनी सोडून दिलं आणि प्रभूच्या पाठीमागे तो गेला. जुनं जीवन त्याने सोडून दिलं, भीक मागायचं त्याने सोडून दिलं, त्याचं अपंगत्व होतं, जे आंधळेपण ते त्याने सोडून दिलं, ते गेलं त्याच्या जीवनामधून. देवाने त्याला दृष्टी दिली आणि तो देवाच्या पाठीमागे आनंदाने चालू लागला. त्यामुळे ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये विश्वासाच्या परीक्षेमध्ये टिकतो, योग्य ते मागतो, अयोग्य ते मागत नाही. कित्येक वेळेस आम्ही मागतो ते आम्हाला मिळत नाही, कारण का? आम्ही अयोग्य प्रकारे मागतो. बायबलमध्ये असे काही जण आहेत की देवा त्यांनी मागितलं आणि जे आहे ते जे मागितलं ते देवाने त्यांना दिलंच, पण अधिकही दिलं. आमच्या जीवनात असं होतं की आम्ही अधिक मागतो पण देव आम्हाला देत नाही, कारण कधी कधी आम्ही चुकीचं मागतो, अयोग्य प्रकारे मागतो. सलमोन राजाने देवाला काय सांगितलं? मला ज्ञान दे तुझ्या लोकांचा न्याय हिसाब करण्यासाठी. आणि देवाने त्याला ऐश्वर्य दिलं, ज्ञान दिलं, त्याला पैसा दिला, सर्वस्व त्याला देवाने दिलं. आम्ही योग्य प्रकारे मागितलं तर देव आम्हाला नुसतं जे मागतो तेच देणार नाही, तर अधिक सुद्धा देणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही देवाकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस आम्ही योग्य मागितलं पाहिजे. आमची विश्वासाची परीक्षा होती. प्रियांनो, काही दिवसापूर्वी मी प्रार्थना करत असताना मला एकदम असा आवाज आला की म्हणजे आपल्याला अनेकाला गरज असते, आणि मग मला आवाज आला की तुला काय पाहिजे माग. म्हणलं प्रभू, तू माझा बाप आहेस आणि योग्य वेळेला काय पाहिजे ते तू मला पुरवतोस, मी तुला काहीच मागत नाही, मला काय पाहिजे ते भेटत राहत. मी महेश ब्रदरला पण काल सांगत होतो की देव बरोबर वेळेवेळेला जे पाहिजे ते बरोबर आपल्याला काय करतो, पुरून देतो. आणि म्हणून आम्ही देव आमच्यामध्ये विश्वास तयार करतो की आम्हाला आमच्या संगती जर देव आहे तर आम्हाला कसली भीती आहे. आमच्यावर संगती आमचे जर वडील असतील तर आम्ही काय करतो, आमचं ओझं घेतो, पप्पा आम्हाला असं पाहिजे, घ्या ओझं. आणि वडील काय करतात ते बरोबर देतात. त्याचप्रमाणे आमचं देव बाप आमच्या संगती आहे. आणि मग आम्ही विश्वासाने चाललं पाहिजे की देव जे पाहिजे ते आम्हाला योग्य वेळेला देणारच आहे. आम्हाला ज्या वेळेस आम्हाला जे पाहिजे ते नक्कीच देऊ. कारण देवाने अब्राहमाला वेळेमध्ये पोहोचून दिलं, त्याला पोहोचून दिलं. वेळ निघून गेल्यावर त्यांनी अब्राहमाने त्याला दिलं नाही. वेळ निघून गेल्यावर काय झालं असतं, अब्राहमाचा मुलगा अर्पण झाला असता. देव वेळेत देतो, देव वेळ लावत नाही. देवाचा वेळ जो असतो तो बरोबर असतो. आणि प्रियांनो, कधी कधी देव आम्हाला पाहतो, पडताळतो का? कारण आम्हाला देवाला कडक करायचं असतं. कोणत्याही परिस्थितीतून आम्ही गेलो तरीही आम्ही काय विश्वास ठेवणार की माझा देव माझ्या संगती आहे, देव मला पुरवून देणार आहे, मी कशाला घाबरू.
आणि प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही असं परिस्थितीमध्ये प्रार्थना करत राहतो, देव नक्कीच आम्हाला पुरवून देत राहतो. आणि प्रियांनो, आम्हाला देव विश्वासाची परीक्षा घेतो आणि मग आम्हाला जे पाहिजे ते देव अद्भुतरीत्या देतो. आणि आम्ही पाहिलं की जे पाहिजे तेच नव्हे तर अधिक सुद्धा आम्हाला देव देतो. दुसरी गोष्ट, वस्त्र ह्याला पण दाखवतात. एक खूप सुंदर उदाहरण आहे. करतार सिंग होते आणि करतार सिंगला ज्यावेळेस त्यांच्या घरच्यांनी सांगितलं तुला सेवा करायची आहे, तू कर, तुम्हाला मूर्ती आणून देऊ, सोन्याची मूर्ती कर, त्याची पूजा कर घरामध्ये, पण तू सगळं काय सोडून एखाद्या साधू सारखं सगळ्या जगात फिरून येशूचा सुवार्थ प्रसार करणं किंवा येशूची सेवा करणं हे करू नको. आमची खूप काय होईल, अशा प्रकारे तू करू नकोस. आणि मग त्याला अडवलं, पण त्याला नाही की मी जाणार आणि मी देवासाठी जीवन जगणार आहे, मी साधू बनून देवाची सेवाच करणार आहे. मग त्याला सांगितलं की जे तुझ्या अंगावरचे कपडे आहेत ते सुद्धा आमचे आहेत, हे सर्व काढ. सर्व कपडे त्यांनी काढले, फक्त अंडरपॅन्ट होता. आणि तो म्हणाला की हे कपडे काढल्यानंतर मला लाज वाटत नाहीये, कारण धार्मिकतेच्या वस्त्राने मी झाकलेला आहे. मी धार्मिकतेच्या वस्त्राने काय केलेलं आहे, झाकलेला आहे. हे तुमचे कपडे. आणि आनंदाने ते कपडे त्यांनी दिले आणि तो निघून गेला. त्यामुळे ह्याच प्रकारे त्या बर्तिमाईला देवाने त्याचे कपडे जुने ते घालून टाकले, त्यांनी ते वस्त्र सोडून दिले. जोपर्यंत आपले जुने वस्त्र आम्ही सोडत नाही तोपर्यंत धार्मिकतेचे वस्त्र आम्हाला देव देत नाही. जोपर्यंत आमचं जुनं पण आम्ही सोडत नाही तोपर्यंत धार्मिकतेचे वस्त्राने तारणाचे वस्त्र आम्हाला मिळणार नाही. आणि त्यानं आपल्याला पाहायला वाटतं की त्याचं जुनं वस्त्र त्याने सोडलं आणि तोरणे प्रभूकडे गेला. का? हीच दाखवतं त्याच्यावरून की त्याला तारणाचे वस्त्र पाहिजे होते, त्याला दृष्टी पाहिजे होते की जगाचा तारणारा जो आहे त्याला मला बघायचा आहे. आणि त्याने ते पाहिलं, त्याने ते वस्त्र घेतले आणि प्रभू येशूच्या मागे तो गेला. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभूला खुश करायचं असेल तर निरंतर प्रार्थना करत प्रभू येशूच्या मागे आम्ही चाललं पाहिजे. त्याचं आपण देवाकडे लक्ष लावूया आणि देवाला प्रार्थना करूया, प्रभू खरोखर बर्तलमय सारखं मला तुझ्या पाठीमागे चालण्यासाठी मला सहाय्य करतो. त्याचं आपण देवाकडे लक्ष लावूया. जे आम्हाला विरोध करत आहे ते आमची शिडी आहे, जे आम्हाला त्रास देत आहे ते आम्हाला त्रास देण्यासाठी कोणीतरी पाठवलं आहे म्हणून आम्ही त्यांचा द्वेष करणार नाही, तर ती आमची शिडी आहे. आम्ही प्रभूकडे जाणार आहे, त्या शिडीने आम्ही प्रभूच्या अधिक जवळ जाणार आहे. आम्ही धीर धरून परमेश्वराची वाट पाहतो. आम्ही त्याला गीत गात असताना आपण आमचं परीक्षण करूया आणि देवाच्या पाठीमागे जाण्यासाठी देवाला आम्ही आमचं जीवन देऊन टाकूया. देवाकडे लक्ष लावलेलं असताना आम्ही आमचं परीक्षण करूया. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Master. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. जसं बार्थलमय येशूच्या मागे चालू लागला तसं आपण देखील आपल्या जीवनामध्ये प्रभू येशूच्या मागे चालूयात. हालेलुया. थँक यू जीसस. आपले नेत्र बंद करूया, सर्वजण आपण स्वतःला नम्र करूया आणि देवाच्या चरणाजवळ स्वतःला आपण घेऊन जाऊया. थँक यू जीसस. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. आपण आपलं मुख उघडून सर्वांना येणारं गीत आपण गाऊया. येशू के पीछे मैं चलने लगा. यीशु के पीछे मैं चलने लगा. यीशु के पीछे मैं चलने लगा. यीशु के पीछे मैं चलने लगा. ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा. अगर कोई मेरे साथ ना आए, अगर कोई मेरे साथ ना आए, अगर कोई मेरे साथ ना आए, ना लौटूंगा,
यीशु के पीछे मैं चलने ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा। अगर कोई मेरे साथ ना आए, अगर कोई मेरे साथ ना आए, अगर कोई मेरे साथ ना आए, आज पाऊंगा, आज पाऊंगा, आज पाऊंगा, आज पाऊंगा। खरोखर प्रभू, एक दिवस प्रभू परमेश्वरा आम्हाला सर्वांना तू सूर्य जीवनाचा उघड देणार आहे. प्रभू परमेश्वरा, जर आम्ही आमच्या जीवनामध्ये छळामध्ये, त्रासामध्ये, समस्यामध्ये प्रार्थना करत तुझ्या पाठीमागे चालू तर नक्कीच हे होणार आहे. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करतो अप्पा, आमच्या सर्व मंडळीला तू शक्ती दे, सामर्थ्य दे की प्रभू परमेश्वरा निरंतर प्रार्थना करे तुझ्या मागे चालण्यासाठी, त्रासामध्ये, छळामध्ये प्रभू परमेश्वरा तुझ्या मागे जाण्यासाठी आणि प्रभू तुला कधी न सोडण्यासाठी, धीर धरून तुला राहण्यासाठी, जीवशास्त्राची परीक्षा होत असताना त्यामध्ये पास होण्यासाठी आम्हाला तू ताकद दे अप्पा. तुझं गौरव करते प्रभू. मी तुला धन्यवाद देतो, आमची प्रार्थना ऐकलीस आणि प्रभू आम्ही तुझ्या मागे चालणार आहोत. आजच्या ह्या क्षणापासून तू जेव्हा आम्हाला पाहशील तेव्हा तुला खूप आनंद होईल, तुला खुश करणारं जीवन आम्ही जगणार आहोत. प्रभू तुला धन्यवाद देतो.